अभिनेता अक्षर कोठारी हा सध्या स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अद्वैत चांदेकरची भूमिका साकारतोय। आज आपण अद्वैत म्हणजेच अभिनेता अक्षर कोठारी बद्दलचे अननोन फॅक्ट्स जाणून घेणार आहोत। अक्षरचं बालपण हे सोलापुरात गेले। त्याला अभिनयाची आवड ही आधीपासूनच होती। या क्षेत्रात येण्यासाठी त्याने मुंबई विद्यापीठातून अभिनयाचं शिक्षण घेतले। अक्षरचं आधीपासूनच ठरलं होतं की त्याला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं, पण यासाठी त्याला घरच्यांनी परवानगी दिली नव्हती। जवळपास 5 वर्ष अक्षरने घरच्यांची परवानगी मिळण्यासाठी वाट पाहिली आणि अखेर एक हरहुन्नरी अभिनेता आपल्या सगळ्यांच्या भेटीला आला। तो म्हणजे स्टार प्रवाहावरील बंद रेशमाचे या मालिकेतून। अक्षर कोठारी आणि अभिनेत्री रेश्मा शिंदे या दोघांनी मुख्य भूमिका साकारली होती। यानंतर या दोघांनी अनेक मालिकांमध्ये एकत्र कामही केलं। याच दरम्यान अक्षर आणि रेश्मा यांचं अफेअर आहे अशा चर्चा देखील रंगल्या होत्या, पण आमच्यात फक्त मैत्री आहे असं सांगून अक्षरने या चर्चांना पूर्णविराम दिलाय। आज आपण युथ क्रश असलेल्या अक्षरचे अनेक फोटोशूट केलेले फोटोज पाहतोय, पण तुम्हाला माहितीये का, या क्षेत्रात येण्यासाठी अक्षरचं पहिलं फोटोशूट हे त्याच्या मित्राने केलं होतं। हा आहे त्याचा पहिला फोटोशूटचा फोटो। अक्षरच्या वडिलांना सुद्धा फोटोग्राफीची आवड होती। लहानपणी ते अक्षर आणि त्याच्या भावाचे खूप फोटोज काढायचे। हे आहेत अक्षरचे लहानपणीचे फोटोज। सध्या आपल्याला खलनायिकेच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि अक्षरने देखील स्टार प्रवाहावरील आराधना या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती। तर नुकतीच अक्षरने त्याच्या आई वडिलांना एक गाडी सुद्धा गिफ्ट केली। आपल्यासाठी नेहमी कष्ट करणाऱ्या आपल्या आई वडिलांना आपण छोटीशी भेट देऊ शकतो असं म्हणत त्याने ही गाडी घेतली। तुम्हाला ह्या अक्षर बद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज।